ओके. सुरुवात करूया आपण आजच्या मीटिंगला. आजच्या मीटिंगचा पहिला मुद्दा आहे भारतीय राज्यघटना, लोकशाही आणि महाराष्ट्रातील राजकारण. मुळात भारतीय राज्यघटना काय आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कारण बऱ्याचशा वेळा काय होतं की भारतीय राज्यघटनेसंदर्भात आपल्याला माहिती नसते. आपण बोलतोय अधिकार, लोकशाही किंवा संविधान या सगळ्या गोष्टी आपण बोलत असतो. परंतु राज्यघटना काय आहे, नक्की ही लोकशाही काय आहे, ही लोकशाही कशावर चालते किंवा कशा पद्धतीने या लोकशाहीचं काम चालतं हे आपल्याला माहितीच नाही. फक्त आपण लोकशाही, घटना, संविधान हे शब्द वापरत असतो. परंतु आपल्याला त्या संदर्भात काही माहिती असणं गरजेचं आहे. जे स्वतंत्र काळामध्ये ज्यामध्ये अन्याय अत्याचार व्हायचा, संविधान निर्मिती ज्या वेळेमध्ये केली गेली त्या वेळेमध्ये ह्या राज्यघटनेची निर्मिती झाली आणि त्या राज्याकरिता, देशाकरिता, प्रांताकरिता, प्रदेशाकरिता प्रत्येक ठिकाणचे वेगवेगळे नियम असतात. प्रत्येक देशाची घटना ही वेगवेगळी असते. तुम्ही जर अमेरिकेमध्ये गेलात तिथली घटना वेगळी आहे, पाकिस्तानमध्ये गेलात तिथली घटना वेगळी आहे किंवा अन्य कुठल्या देशामध्ये गेलात तर तिथली घटना वेगळी आहे. का तर त्या प्रांतामध्ये, त्या राष्ट्रामध्ये परिस्थिती वेगळी आहे आणि त्या परिस्थितीनुसार तिथली घटना बनलेली आहे. त्याच प्रकारे भारतीय राज्यघटना ही वेगवेगळ्या देशांचा अभ्यास करून, वेगवेगळ्या देशातील घटनांचा अभ्यास करून, त्यांचा विचार करून त्या देशामध्ये ह्या घटनेचा काय परिणाम होतो किंवा काय कमतरता आहे या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला गेला आणि त्याच्यानंतर अशा जवळपास 11 देशांची घटना जर तुम्ही भारतीय राज्यघटना जर बघितली तर त्याच्या संविधानाची जर तुम्ही उद्देशिका पाहिली तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून येईल. इतर देशांची जेव्हा तुलना कराल तर त्यामध्ये स्पष्ट दिसून येतं की भारतीय राज्यघटना आणि इतर राज्यघटना यांच्यामधील काय साम्यता आहे. म्हणजे एक एक गोष्ट तुम्हाला असं वाटेल की अरे हे यांच्या घटनेमध्ये एक एक विषय आहे, एक विषय ह्या घटनेमध्ये आहे, या देशाच्या घटनेमध्ये एक विषय आहे. म्हणजे याचा सगळा परिपूर्ण अभ्यास करून ही घटना बनवली गेली की ज्यामुळे भारतीय नागरिकत्व स्वीकारल्यानंतर किंवा जन्माला आल्यानंतर तो नागरिकच होतोय, त्याला नागरिकत्व प्राप्त होतच. त्या वयामध्ये त्या व्यक्तीवर पुरुष असो, स्त्री असो, तृतीयपंथी असो, वृद्ध असो, बालक असो, तरुण असो किंवा कुठल्या जाती धर्मातला असो, त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होता कामा नये. त्याला त्या ठिकाणी न्याय मागण्याची व्यवस्था केली गेली. त्याचबरोबर त्याला प्रत्येक गोष्ट करण्याकरता जसं आपण मागे बघितलं होतं भारतीय राज्यघटनेतील काही कलम बघितले होते त्यानुसार त्यांना कुठेही जाऊन व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य आहे, प्रचार प्रसार करण्याचं स्वातंत्र्य आहे, काम करण्याचं स्वातंत्र्य आहे, कोणत्याही विषयावर बोलण्याचं स्वातंत्र्य आहे. हे सर्व अधिकार, हक्क, जबाबदारी, कर्तव्य या राज्यघटनेच्या माध्यमातून आपल्याला मिळत असतात. या बऱ्याचशा वयामध्ये आपल्या अधिकार दाबण्याचा प्रयत्न केला जातो, आपल्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातो किंवा काही वेळा आपल्यावर अन्याय होतोय. त्या अन्यायाच्या विरोधात ज्या ज्या वेळेमध्ये आपण आवाज उठवतो त्या प्रत्येक वेळेमध्ये कुठेतरी आपल्याला न्याय मिळत नाही किंवा बऱ्याचशा वेळेमध्ये अशा घटना बघायला मिळतात की अन्यायाच्या विरोधात आवाज उठवला जातो किंवा त्या व्यक्तीवर अन्याय झालेला असतो आणि ती व्यक्ती कुठेतरी न्याय मागते. परंतु न्याय मागायचा कुठे हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो. म्हणजे मुळात बघायला गेलं तर बऱ्याचशा अशा घटना आपण बघतो की ज्या
जिल्हा पातळीवरच्या घटना असतात किंवा राज्य पातळीवरच्या घटना असतात किंवा तो अन्याय झालेला असतो तो वेगळ्या क्षेत्रातला असतो आणि न्याय मागायला बाकी वेगळ्या क्षेत्रामध्ये जातो किंवा कुठल्या तरी वेगळ्या अधिकाऱ्यांकडे न्याय मागायला जातो आणि मग तिथे जाऊन नको त्या गोष्टी उपोषण आंदोलन किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातलं वेगवेगळे प्रकार आपण बघितले रास्ता रोको वगैरे ह्या प्रकारच्या घटना घडत असतात. यामध्ये मूळचा राज्यघटनेचा अभ्यास झालेला नसतो, कायदा कलम माहिती नसतो, कुठल्या अधिकारातून आपण त्या गोष्टींची मागणी करतो किंवा आपला हक्क काय आहे हे मुळात माहिती नसतं आणि मग अशा गोष्टींमुळं आंदोलन करायची वेळ येते किंवा चुकीच्या काही वेळेमध्ये आपण पाहतो की ते एखादं आंदोलन किंवा एखादं उपोषण कित्येक दिवस चालू राहतं. काही अशा घटना सुद्धा बघायला मिळाल्या की जे महिनोन-महिने सुद्धा ते उपोषण किंवा ते आंदोलन चालू राहिलं गेलं. ह्याचं एकमेव कारण असं आहे की मुळात ते आंदोलन किंवा ते उपोषण किंवा आपण जो मुद्दा उचललेला आहे, ज्या अन्यायाविरोधात, ज्या अत्याचाराविरोधात किंवा ज्या भ्रष्टाचाराविरोधात आपण जो मुद्दा उचललेला आहे, तो कुठल्या क्षेत्रातला आहे किंवा कुठल्या दालनामध्ये आपण तो विषय घेतला पाहिजे, कुठल्या अधिकाऱ्यांमध्ये तो विषय आपण घेतला पाहिजे, हे त्या व्यक्तीला माहिती नसल्यामुळं मुळात तो मुद्दा रांगळला जातो आणि मग जे उपोषण असेल, जे आंदोलन असेल, ते कुठेतरी वेगळ्या विषयाकडे मग भरकटलं जातं. आणि मग सोशल मीडियाच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून त्या विषयाला वेगळं वळण लागतं. अशा बऱ्याचशा घटना आपण बघतोय. म्हणजे प्रत्येक तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, या गावामध्ये ह्या घटना घडतात. याचं मूळ कारण काय आहे? तर आपण घटनेतील कलम किंवा घटना आपण अजूनपर्यंत समजून घेतली नाही. घटनेने मला काय अधिकार दिलेले आहेत, मूलभूत अधिकार काय दिलेले आहेत, हे आपण अजूनपर्यंत समजून घेतलेले नाही. कुठलाही तुम्ही एखादा ज्याला शासनाचा, प्रशासनाचा चांगला अभ्यास आहे किंवा माहिती अधिकाराचा चांगला अभ्यास आहे. अशा व्यक्तीवर उपोषण करण्याची वेळ किंवा आंदोलन करण्याची वेळ येते का? मुळात येत नाही. कारण त्यांनी राज्यघटनेचा अभ्यास केलेला आहे. लोकशाही काय आहे ह्याचा अभ्यास त्यांचा चांगला आहे किंवा मुळात आपण जर का महाराष्ट्रामध्ये जर बघायला गेलं तर महाराष्ट्रातील राजकारण काय आहे याचा अभ्यास त्यांचा चांगला असल्यामुळं पत्रव्यवहार असेल, संविधानाने, घटनेने दिलेला जो काही अधिकार आहे, त्या अधिकाराचा योग्य ठिकाणी, योग्य वेळी, योग्य वापर करत असतात आणि आपल्यावर होणारे अन्याय, अत्याचार त्याच्या विरोधात लढत असतात. आणि मग अशा गोष्टींमुळे त्यांना कुठल्याही प्रकारचं आंदोलन अथवा त्यांना कुठल्याही प्रकारचं उपोषण करायची वेळ येत नाही. कारण त्यांना हे माहिती आहे, की मला घटनेने अधिकार दिलेला आहे, त्या अधिकारानुसार मला कुठल्या दालनामध्ये जायचंय, मला कुठल्या अधिकाऱ्याला तो प्रश्न करायचा आहे, मला कुठल्या अधिकारातून ती माहिती घ्यायची आहे किंवा कुठल्या अधिकाऱ्याकडे मला जाऊन हा जाब विचारायचा आहे, ह्या प्रश्नाची माहिती घ्यायची आहे किंवा त्याची उकल करायची आहे. याचा अभ्यास त्यांचा योग्य झालेला असतो आणि म्हणून मग त्यांच्यावरती वेळ येत नाही. आणि या घटनेला धरूनच लोकशाही बनलेली आहे. आता लोकशाही म्हणजे काय? मुळात आपल्याला हा प्रश्न फार मोठा आहे. साध्या सरळ सोप्या भाषेत जर का त्याची व्याख्या करायची झाली तर लोकांनी लोकांसाठी लोकांकडून लोकांकरवी चालवलेलं राज्य किंवा लोकांकडून चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही राज्य, ज्याला आपण लोकशाही म्हणतो. मुळात जर आता बघायला गेलं तर लोकशाहीची थोडीशी व्याख्या बदलली जाते. कारण बऱ्याचशा ठिकाणी ते म्हटलं जातं लोकशाही नाही, लोकशाही नाही, लोकशाही संपली वगैरे अशा गोष्टी होतात. परंतु मी त्यांना एक आवर्जून सांगेल घटनेने दिलेल्या अधिकारानुसार, हक्कानुसार, जबाबदारीनुसार, कर्तव्यानुसार जर आपण काम करत असेल, आपण जर त्या नियमानुसार जर जात असेल, तर नक्कीच लोकशाही धोक्यात नाही. फक्त त्या लोकशाहीचा योग्य वापर आपल्याला योग्य रीतीने करता आलं पाहिजे. हां, जरी बाहेरचं राजकारण आता त्याच्यामध्ये आलं, लोकशाही आली म्हणजे राजकारण आलं. मी फक्त महाराष्ट्रातलंच राजकारण बोलू शकतो. महाराष्ट्राव्यतिरिक्त किंवा इतर राज्यांमधलं नाही बोलणार. तर मुळातच जर बघायला गेलं तर त्या राजकारणावर बोलणार नाही, जे आत्ताच्या घडीला चालू आहे. मुळात त्या मुद्द्यावर मी नंतर येणार आहे. परंतु लोकशाहीला धरून जर राजकारणावर बोलायचं झालं, तर मुळात संवैधानिक पद्धतीने ज्या निवडणुका होतात, त्या निवडणुकाच्या माध्यमातून सरकार तयार केलं जातं, शासन तयार केलं जातं. आणि त्यांच्या माध्यमातून जनतेची मग ते स्थानिक स्वराज्य संस्था असतील, ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका, महापालिका आणि मग त्याच्यानंतर येतं आपलं विधानसभा आणि विधान परिषद.
या विधिमंडळाच्या माध्यमातून सर्वसामान्य किंवा प्रत्येक जनतेचा प्रश्न सोडवण्याकरिता हे सदस्य म्हणून यांची नोंद घेतली जाते किंवा त्यांना आपण निवडून दिलं जातं. तर त्याची प्रक्रिया मी तुम्हाला काही सांगत बसणार नाही. आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे की ती निवड प्रक्रिया कशी असते. मुळात लोकशाही मार्गाने आता काही ठिकाणी घटना घडल्या. 2-4 दिवसांपूर्वी आम्ही एक प्रकरण उघड केलं. तो प्रकरण मी आपल्या समोर मांडतो. एका ग्रामपंचायतीमध्ये घडलेला हा प्रकार आहे. म्हणजे ती ग्रामपंचायतमध्ये त्यांची सत्ता आली. मी कुठल्या पक्षाचं नाव घेणार नाही. मुळात ग्रामपंचायतमध्ये सत्ता किंवा इतर स्वराज्य संस्थांमध्ये सत्ता आली म्हणजे ती एका पक्षाची आली. मी त्या पक्षावर जाणार नाही किंवा त्या पक्षाचं मी नाव मुद्दामून घेणार नाही. तर ज्या पक्षाची सत्ता आली, ज्या पक्षाचं साम्राज्य त्या ग्रामपंचायतमध्ये बसलं 17 ऑगस्ट 2009 आणि ऑगस्ट 2001 त्या 2 3 4 5 6 विरोधात 7 8 9 10 11 12 13 ही 14 15 ग्रामपंचायत ऑगस्ट होती. 25 ला त्या ग्रामपंचायतच्या विरोधामध्ये ज्याने निवडणूक लढली, ती जो निवडणूक हारला ज्याला आपण म्हणता येईल, त्या व्यक्तीच्या कामाकरिता जे तिथले सरपंच होते, त्या सरपंचांना म्हणजे आपण काय म्हणतो अधिकार असतात. कागदपत्र म्हणावं किंवा तुमच्या इतर गोष्टी देण्याच्या ज्या काही गोष्टी आहेत, तो जो अधिकार आहे सरपंचांना देण्याचा, तो विरोधकांना त्यांनी डावलण्याचा प्रयत्न करायला सुरुवात केली. का? तर ते माझ्या पक्षातील नाहीत किंवा विरोधी पक्षातील आहेत. आणि अशी घटना असल्यामुळे खाली ठेव. आणि अशी घटना घडत असल्यामुळे संबंधित व्यक्तीला कुठल्याही प्रकारचं त्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून दाखला असेल किंवा इतर कागदपत्र असतील ही देण्यात येत नव्हती. का देण्यात येत नव्हती? तर तो विरोधी पक्षातला होता किंवा विरोधक म्हणून त्यांनी ती निवडणूक लढली होती किंवा विरोधक म्हणून तो त्या परिसरामध्ये काम करत होता किंवा त्या ग्रामपंचायतमध्ये कार्यरत होता. आणि अशा वेळेमध्ये हे कुठेतरी लोकशाहीला मारक आहे, धोकादायक आहे. कारण जनतेने आपल्याला या ठिकाणी जे बसवलेलं आहे, जी सत्ता आपल्याकडे दिलेली आहे, ती सत्ता दिलेली आहे याचा अर्थ ती सत्ता दिलेली आहे याचा अर्थ आपण काहीही करायचं असं होत नाही. तर जे आपल्याला त्या अधिकारावर नियुक्त केल्यानंतर जी जबाबदारी दिलेली आहे, ती जबाबदारी ही एका परिसराची नसून संपूर्ण त्या विभागाची किंवा त्या पंचायतची, म्हणजे त्या परिसरामध्ये जरी तो माझा विरोधक म्हणून जरी असला तरी त्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारे विरोधक म्हणून न बघता तो एक प्रकारचा आपण त्याला तिथला नागरिक हेच म्हणून संबोधणं गरजेचं आहे. जे निवडणूक होतं किंवा जे राजकारण होतं, हे राजकारण फक्त निवडणुकीपुरता मर्यादित ठेवणं गरजेचं असतं. इतर वेळेमध्ये ती व्यक्ती ही विरोधक नसून माझ्या परिसरातील एक, माझ्या ज्या ग्रामपंचायत ही पंचायत किंवा जे पण काही असेल त्या परिसरामधील एक नागरिकच आहे. आणि ते काम करत असताना लोकशाही काय म्हणते, ते काम करत असताना विरोधक असेल किंवा सत्ताधारी असतील
हे सर्व समान असतात. आणि हा घडलेला प्रकार असा होता की त्यांना स्थानिक असताना कुठल्याही प्रकारचे कागदपत्र दिले जात नव्हते किंवा एक तर प्रकार असा घडला की त्या व्यक्तीला दिलेली संमतीपत्र हे परत घेण्यात आलं आणि ते घेतलेलं प्रमाणपत्र, ते घेतलेलं संमतीपत्र हे सरपंचाच्या स्वतःच्या घरी ठेवण्यात आलं गेलं होते. तब्बल 6 महिने ते पत्र त्या सरपंचाच्या घरी होतं आणि घरानंतर त्या ग्रामपंचायतमध्ये असलेल्या कर्मचाऱ्याच्या हातामध्ये देण्यात आलं. कुठल्याही प्रकारची नोंद त्या ग्रामपंचायतमध्ये नव्हती. सांगण्याचा मला उद्देश इथे हाच आहे, की हे लोकशाहीला कुठेतरी तारक आहे. आता तारक नसून ते मारक आहे. म्हणजे लोकशाही कुठेतरी आपण दाबण्याचा प्रयत्न करतोय. ज्या लोकशाहीने आपल्याला या खुर्चीवर बसवलेलं आहे, ज्या संविधानाने, ज्या घटनेने आपल्याला या खुर्चीवर बसवलेलं आहे, तेच आपण कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न करतोय. कुठेतरी आपण एक राजा म्हणून काम करण्याचा प्रयत्न करतोय किंवा मी कुठेतरी एक या संपूर्ण रस्त्याचा एक मालक म्हणून काम करण्याचा प्रयत्न करतोय, तर हे लोकशाहीला मान्य नाही. फक्त लोकांमधून लोकांची कामं करण्याकरता लोकांच्या माध्यमातून निवडून दिलेला आपण एक प्रतिनिधी आहोत. त्याला एक कुठेतरी नाव दिलं गेलं पाहिजे म्हणून सरपंच, अध्यक्ष, नगराध्यक्ष किंवा पालिका अध्यक्ष असं म्हटलं जातं. हे प्रत्येकाने लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि जर कुठलाही व्यक्ती जर का असं आता उदाहरणार्थ जर ग्रामपंचायतच्या माध्यमातून जर असं करत असेल, तर ग्रामपंचायत अधिनियम कलम आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. जर एखादा सरपंच जर असे त्या पदाचा गैरवापर करत असेल, एखादा नगराध्यक्ष त्या पदाचा गैरवापर करत असेल, तर तिथे सुद्धा घटना आहे. आता ग्रामपंचायतमध्ये घटना काय, तर ग्रामपंचायत अधिनियम दिलेला आहे. त्या माध्यमातून जर त्या पदाचा गैरवापर करत असेल, तर त्याला पाय उतार व्हावं लागतं. त्यांच्यावर कारवाई होते. हे आपल्याला माहिती आहे आणि सध्या महाराष्ट्रातील राजकारणामध्ये हेच चाललंय. आणि ते कुठेतरी आपण थांबवलं पाहिजे. आपण शून्य नागरिक आहोत. आपल्याला याचा अभ्यास आहे. आपण माहिती अधिकाराचं काम करत असतो. आपण समाजाचं काम करत असतो. आपण सर्वसामान्य जनतेचं काम करत असतो. भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवत असतो. तर नक्कीच आपल्याला याचा अभ्यास झालेला असतो आणि आपण या ठिकाणी लक्ष घालणं गरजेचं आहे. आणि ज्या वेळेमध्ये आपण लक्ष घालतोय तर नक्कीच असे भ्रष्टाचार असतील किंवा अशा विविध चुकीची कामं या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जेव्हा होत असतात, तेव्हा ते बाहेर काढण्याचं काम आपल्यासारखे नागरिक, सुशिक्षित नागरिक, अभ्यासू नागरिक, एक संविधानिक मार्गाने जाणारे नागरिक, राज्यघटनेच्या मार्गाने जाणारे नागरिक, लोकशाहीच्या मार्गाने जाणारे नागरिक म्हणून आपण हे काम करणं गरजेचं आहे. जर आपण सुद्धा त्याच प्रकारे जर का काम करण्याचा प्रयत्न करत असेल किंवा चुकीच्या मार्गाने जाऊन जर काम करण्याचा प्रयत्न करत असेल, तर ती चुकीची पद्धत आपल्याला सुद्धा सध्या चालू असलेल्या राजकारणाकडेच घेऊन जाते. आणि मग अशा म्हणजे घाणेरड्या राजकारणाकडे जर आपण वळायला लागलो, तर नक्कीच कुठेतरी मगाशी मी जसं म्हटलं, की लोकशाहीच्या नियमानुसार त्या सरपंचाचं कार्य नाही, त्याच पद्धतीने आपण कुठेतरी लोकशाहीच्या विरोधात जाऊन जर काम करण्याचा प्रयत्न करत असेल, तर एक दिवस असा येतो, की श्रीलंकेमध्ये घडलेली घटना आपण बघितली. बर्लिनमध्ये घडलेली घटना आपण बघितली आणि आत्ताच नुकत्याच काही महिन्यांपूर्वी एका देशामध्ये घडलेली घटना आपण बघितली, की त्या देशाच्या अध्यक्षांना पळून जावं लागलं. का? तर जनतेचा उद्रेक झाला. म्हणजेच लोकशाही त्या लोकांना कळली, की लोकशाही काय आहे, आमच्या देशाची घटना काय सांगते, आमचे अधिकार काय आहेत, आमचे हक्क काय आहेत, हे जनतेच्या प्रत्येक घराघरातील जनतेला कळलं आणि ती जनता पेटून उठली. म्हणजे ज्याला आपण उद्रेक म्हणतोय. आणि तो जनतेचा जेव्हा उद्रेक होतो, त्या वेळेमध्ये देशाच्या अध्यक्षाला सुद्धा पळून जावं लागलेलं आहे. ही वेळ आपल्या महाराष्ट्रामध्ये येऊ नये. आणि ते सुधारण्याची ताकद ही सर्वसामान्य जनतेमध्येच आहे. कारण त्या अध्यक्षांना धडा हे सर्वसामान्य जनतेनेच शिकवला. आपण सगळ्यांनी बघितलेला असेल. तेवढा तो डीपमध्ये सांगायला आपल्याकडे तेवढा वेळ नाही. आणि म्हणून भारतीय राज्यघटना ही जी तयार केली गेली, ही सर्वसामान्य जनतेला सुद्धा इतर प्रत्येक व्यक्ती, जी राजकीय व्यक्ती असेल, सामाजिक व्यक्ती असेल, शासकीय प्रशासकीय व्यक्ती असेल, यांच्या समवेत असलेले अधिकार प्राप्त करून देण्याचे काम
ही राज्यघटना करते ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्याच आधारावर ही लोकशाही आणि त्या लोकशाहीच्या आधारावर राजकारण होतं किंवा शासन काम करतं, प्रशासन काम करतं. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये, मी फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित बोलतोय, की महाराष्ट्रामध्ये जे गलिच्छ राजकारण जे चालू आहे, ते कुठेतरी सुधारण्याचं काम आपल्या प्रत्येकाच्या माध्यमातून, मग तो पत्रकार असेल, माहिती अधिकार कार्यकर्ता असेल, सामाजिक कार्यकर्ता असेल किंवा इतर संघटनांचा कार्यकर्ता असेल किंवा पदाधिकारी असेल, म्हणून करत असताना ही आपली जबाबदारी आहे, की आम्हाला सुद्धा आमच्या महाराष्ट्रामध्ये घडत असलेल्या घटनांना आळा घालणं. जसं आता आपण जे एक घटना जी घडलेली आहे, जी संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये ती गाजते, जे बीडचं राजकारण घडलेलं आहे. त्या एका सरपंचाची हत्या झालेली आहे. मुळात ही सुद्धा लोकशाहीला काळिमा फासणारी घटना आहे. जर खोलवर जाऊन अभ्यास केला, मी त्याच्या डीपमध्ये जाणार नाही, परंतु वरून सांगेल, की त्यांनी लोकशाही मार्गाने जेव्हा काम करत होते म्हणून त्यांच्यावर हा प्रसंग आला. चुकीच्या मार्गाचा त्यांनी अवलंब केला नाही. चुकीच्या मार्गाला त्यांनी विरोध केला म्हणून त्यांच्यावर ही वेळ आलेली आहे, अशी आतापर्यंत बाहेर आलेली माहिती आहे. ही वस्तुस्थिती आहे. परंतु आपण जर ताकदीनिशी राहिला आणि ते होते, परंतु ते संविधानिक मार्गाने चालत होते, घटनेच्या मार्गाने चालत होते, लोकशाहीच्या मार्गाने चालत होते. बऱ्याचशा राजकीय लोकांनी त्यांना विरोध करण्याचा प्रयत्न केला, परंतु संविधानामध्ये, राज्यघटनेमध्ये, लोकशाहीमध्ये एवढी ताकद आहे, हे त्या राजकीय लोकांना सुद्धा माहिती होतं. आणि ज्या व्यक्तीला तसं आपण हटवू शकत नाही, संपवू शकत नाही आणि म्हणून कुठेतरी त्याचा घातपात करावा, हा विचार काही समाजकंटकांनी केला आणि मग नंतर ही घटना घडली गेली. म्हणजे मला या विषयावरून सांगायचं एवढंच आहे. मला त्या घटनेमध्ये जायचं नाही. घटनेमध्ये किती ताकद आहे, भारतीय राज्यघटनेमध्ये किती ताकद आहे, लोकशाहीमध्ये किती ताकद आहे, संविधानामध्ये किती ताकद आहे, कायद्यामध्ये किती ताकद आहे, हे त्या व्यक्तीने दाखवून दिलं किंवा दाखवत होता. पुढचा प्रकार काय घडला तो प्रकार वेगळा आहे. परंतु ही ताकद ह्या घटनेमध्ये, या लोकशाहीमध्ये, हे मला आजच्या मुद्द्यामध्ये सांगायचं आहे. आणि म्हणून त्याचाच अवलंब करून आपल्याला संविधान वाचवण्याचं काम करायचंय, लोकशाही वाचवण्याचं काम. ही तुमची आमची प्रत्येक एक देशाचा नागरिक म्हणून ही प्रत्येकाचं एक कर्तव्य आहे. आणि खास करून आपल्या महाराष्ट्रामध्ये चालू असलेलं हे जे गलिच्छ राजकारण आहे किंवा चुकीच्या प्रकारचं जे राजकारण आहे, म्हणजे आज जर बघायला गेलं, काल परवा एका महिन्यानंतर राज्यातील पालकमंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली. कुठेतरी रुसवा फुगवा होता म्हणून मी पहिल्यांदाच असं कुठेतरी बघतोय, की सहपालकमंत्री, कारण तुम्ही सुद्धा बघितलं असेल, कुठल्यातरी 2 की 3 जिल्ह्यांना सहपालकमंत्री दिलेला आहे. का तर थोडा रुसवा फुगवा. आणि कुठेतरी मी एक बातमी सुद्धा अशी वाचली, माहिती नाही, त्याच्यामध्ये थोडं खोलवर जावं लागेल, की हा रुसवा फुगवा, भविष्यामध्ये येणारा रुसवा फुगवा जो आहे पालकमंत्री म्हणून किंवा मंत्री म्हणून घालवण्यासाठी राज्यांची निर्मिती, म्हणजे अशी मी बातमी वाचली. मला त्यातलं अजूनपर्यंत माहिती नाही, की हा रुसवा फुगवा गेला पाहिजे किंवा प्रत्येकाला पालकमंत्री पद भेटलं पाहिजे, म्हणून जिल्हे वाढवणार आहेत. म्हणजे जी नवीन जिल्ह्यांची जी निर्मिती होणार आहे, ती याकरता होणार आहे, असं एका बातमीमध्ये मला वाचायला मिळालं. सत्यता अजूनपर्यंत माहिती नाही. आणि आणखी एक, आपण संघटनेचं काम करतोय, सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करतोय, लोकशाहीच्या मार्गाने काम करतोय, घटनेच्या आधारावर काम करतोय, संविधान प्रचार प्रसाराचं काम करतोय. म्हणून सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या चुकीच्या शासनाबद्दल, प्रशासनाबद्दल चुकीच्या पद्धतीने जे सोशल मीडियावर मार्केटिंग होत असते, ही थांबवणं, त्याला आळा घालणं, हे आपलं काम आहे. हे आपल्याला माहिती आहे, की जोपर्यंत प्रशासनातून किंवा शासनातून निविदा निघत नाहीत किंवा त्यांचे जी.आर निघत नाहीत किंवा ठोसपणे त्याचं प्रचार प्रसारण होत नाही, तोपर्यंत कुठल्याही प्रकारचं माहिती सोशल मीडियावर किंवा वृत्तपत्रामध्ये येत नाही, हे आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे. मग या ज्या चुकीच्या पद्धतीने, आता काही दिवसांपूर्वी नवीन जिल्ह्यांची निर्मिती होणार आहे, प्रत्येक जिल्ह्यांमध्ये वेगवेगळं कागद तयार होऊन व्हायरल होत होतं, फेसबुकच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून. कुठेतरी हे शासनाने अजूनपर्यंत डिक्लेअरच केलेलं नाही, प्रशासनाने अजूनपर्यंत डिक्लेअरच केलेलं नाही, त्याला कुठल्याही प्रकारची अजूनपर्यंत मंजुरी भेटलेली नाही. मग हे व्हायरल होतात. हे 26 जानेवारीला, त्याच्या आधी काहीतरी मला वाटतं 1 जानेवारीला डिसेंबरमध्ये डिक्लेअर होणार होतं, नंतर 1 जानेवारीला, आता काल परवा जे व्हायरल होत होतं त्याच्यामध्ये स्पष्ट तारीख लिहिली होती 26 जानेवारी. तर कुठल्याही प्रकारचं असं त्याच्यावर मंजुरी अजूनपर्यंत झालेली नाही.
आणि मग अशा पद्धतीने जर सोशल मीडियावर व्हॉट्सअप, फेसबुक इतर माध्यमातून जेव्हा प्रचार प्रसार होत असतो तेव्हा त्याला आळा घालणं ही आपली जबाबदारी आहे. कारण आपल्याला लोकशाही कळलेली आहे. ते नियम कसे चालतात हे आपल्याला माहिती आहे. आणि म्हणून अशा वेळेमध्ये आपण ही आपल्या जबाबदारीने त्याला आळा घालणं, ते थांबवणं, खरं काय खोटं काय हे सत्य बाहेर काढणं हे आपलं काम. नाहीतर आपण पण काय विचार करतो की अरे जाऊ दे, आपल्याला काय गरज गेले, लोक करतात, व्हायरल करू द्या. नाही, एक मी या देशाचा, या राज्याचा नागरिक आहे आणि ते माझं कर्तव्य आहे. हे चुकीच्या गोष्टीला समर्थन न करता त्याला आळा घालणं, त्याची सत्यता पडताळून सत्य काय आहे हे समाजासमोर मांडणं हे आपण करणं गरजेचं आहे. जर आपण खरा सामाजिक कार्यकर्ता, माहिती अधिकार कार्यकर्ता किंवा सामाजिक संघटनेचं काम करत असेल, लोकशाहीचं काम करत असेल, संविधान प्रचार प्रसाराचं काम करत असेल, छत्रपतींच्या विचाराने आपण जात असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने जर जात असेल, स्वामी विवेकानंदांच्या विचाराने जर जात असेल, तर हे थांबवण्याचं काम आपण प्रत्येकाने करणं गरजेचं आहे. तरच महाराष्ट्रातील राजकारण, लोकशाही, आपली राज्यघटना ही टिकू शकते आणि हे टिकवण्याचं काम, टिकवण्याचं सामर्थ्य, टिकवण्याची ताकद ही तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य जनतेमध्ये, सर्वसामान्य कार्यकर्त्यामध्ये आहे. त्यामुळे ते आपण टिकवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर शासन आणि प्रशासन कशा पद्धतीने काम करतं हे आता प्रत्येकाला आपल्याला माहिती आहे, तरी सुद्धा काही नवीन काम करणारं किंवा नवीन काही कार्यकर्ते असतात, नवीन सामाजिक कार्यकर्ते असतात, नवीन माहिती अधिकार काम करणारे काही कार्यकर्ते असतात. त्यांना हे माहिती नाही की मुळात जे शासकीय आणि प्रशासकीय कार्य चालतं किंवा पत्रव्यवहार, जसं मगाशी मी म्हटलं की जेव्हा आपण एखादं आंदोलन करतो, उपोषण करतोय, त्या वेळेमध्ये शासकीय पातळीवर ते काम कसं चालतं आणि प्रशासकीय पातळीवर ते काम कसं चालतं हे बऱ्याचशा वेळेमध्ये माहिती नसतं आणि ते माहिती होणं गरजेचं आहे. जेव्हा आपण एखादं काम करत असेल, पत्रव्यवहार करत असेल, शासन पातळीवर जेव्हा पत्रव्यवहार करतो त्याच वेळेमध्ये आपल्याला प्रशासकीय पातळीवर सुद्धा काम करणं गरजेचं असतं. प्रशासकीय पातळीवर सुद्धा त्याची मागणी करणं गरजेचं असतं. आता प्रशासनावर दबाव आणण्याचं काम हे शासन करत असतं. जर एखाद्या ठिकाणी मला माहिती अधिकारातून खोटी माहिती मिळालेली आहे किंवा खरी माहिती मिळाली आणि त्याच्यातून आपल्याला भ्रष्टाचार उघड झालेला आहे की हा या ठिकाणी भ्रष्टाचार आहे हे आपल्याला दिसून आलेलं आहे आणि त्याच्या विरोधात आपल्याला जेव्हा आवाज उठवायचा आहे, त्या वेळेमध्ये शासनाला सुद्धा आपल्याला जाब विचारणं आहे किंवा शासनाला आपल्याला सोबत घेऊन प्रशासनाला जाब विचारणं आहे. आणि मग प्रशासन काय करतं, शासन असेल किंवा जिथे भ्रष्टाचार झालेला आहे, मग तो प्रशासनामध्ये झालेला असेल किंवा शासनामध्ये झालेला असेल, त्यांना त्या ठिकाणी निमंत्रित करतं. कारण डायरेक्टली कोणाच्यावर जरी माझ्याकडे पुरावे असले तरी सुद्धा किंवा पुरावे नसले तरी सुद्धा त्याची चर्चा केली जाते, त्याची सत्यता त्या अधिकाऱ्यांकडून तपासली जाते. प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून ती सत्यता तपासली जाते. त्यांच्याकडे अधिकार असेल तर. आता प्रशासन वेगवेगळ्या प्रकारचं आहे. त्या संबंधित प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना तो अधिकार आहे की शासकीय अधिकारी आणि जिथे भ्रष्टाचार झालेला आहे ते, मग त्या घटना त्या संघटनांमध्ये झालेला आहे, त्या शासनामध्ये झालेला आहे की त्या प्रशासनामध्ये झालेला आहे, त्यांना त्या ठिकाणी संबंधित कागदपत्रांची पडताळणी करण्याकरता बोलवलं जातं. आपल्याला बोलवलं जातं. जो तुम्ही उपोषणाचा, आंदोलनाचा इशारा दिलेला असेल त्याच्या काही ठराविक काळाच्या आधी. आणि मग त्या वेळेमध्ये त्या संपूर्ण प्रकरणाची तपासणी केली जाते. त्याच्यामधून आपण काय मागणी केलेली आहे, समोरच्याने त्याचे पत्रव्यवहार कसे केलेले आहेत, त्यांच्याकडे काय पुरावे आहेत याची सत्यता पडताळली जाते. आणि त्या वेळेमध्ये आपण काय पुरावे सादर करतोय किंवा आपण काय पुरावे पाहिलेले आहेत किंवा समोरच्या व्यक्तीने जिथे भ्रष्टाचार झालेला आहे किंवा व्हॉटएव्हर ज्याच्या विरोधात आपण आवाज उठवलेला आहे तिथे नक्की काय प्रकार आहे, हे जर आपल्याला मान्य नसेल तर मग आपण अपिलात जाणं किंवा आपण ते आंदोलन असेल, उपोषण असेल हे करणं ह्या पुढच्या गोष्टी आहेत. परंतु त्याच ठिकाणी आपला विषय मिटला जातो. म्हणजे जसं मगाशी मी म्हटलं की आंदोलन करण्याची गरज लागत नाही किंवा उपोषण करण्याची गरज लागत नाही. हे कधी तर आपल्याला ते संवैधानिक नियमानुसार, घटनेच्या नियमानुसार किंवा इतर ज्या नियमावली आहेत किंवा जो भ्रष्टाचार असेल तो कसा झाला ह्याचं संपूर्ण ज्ञान असेल तर त्याची उकल ह्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून केली जाते.
आणि खरंच तिथं भ्रष्टाचार आहे का हे तिथं सिद्ध होतं आणि मग त्यांच्यावर तिथेच त्याच ठिकाणी कारवाईची मागणी केली जाते. आता जर ते पळवाट करत असतील, भ्रष्टाचार आहे परंतु ते पळवाट करतात, अशा वेळेमध्ये सुद्धा घटनेने आपल्याला वेगवेगळे अधिकार दिलेले आहेत. आता ते अधिकार आपण पुढच्या एका सेशन मध्ये घेऊया की ते अधिकार कसे आहेत. जर एखाद्या अधिकाऱ्यांनी आपल्याला आपल्या विरोधात निकाल दिलेला आहे, त्यांनाही माहिती आहे की हा भ्रष्टाचार झालेला आहे परंतु त्यांनी पळवाट काढलेली आहे, मग तो अपील कसा केला जातो किंवा त्या अपिलाच्या विरोधात आपण कसं गेलं पाहिजे हे आपण नंतर बघूया. परंतु ह्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आपली 100% कामं होतातच आणि व्हायला पाहिजेतच. आता होतात मी का म्हणतोय, कारण आजपर्यंत आपल्या मानवाधिकारच्या माध्यमातून ती कामं झालेली आहेत. म्हणजे नुकतंच एक प्रकरण आपल्या मानवाधिकारच्या माध्यमातून कामगारांच्या प्रकरणातील एक प्रकरण होतं की ज्या ठिकाणी त्या कामगारांचं किमान वेतन 25,000 होतं परंतु त्यांच्या हातामध्ये हे 14-15,000 दिलं जायचं, त्यांच्या अकाउंटला 20,000 पेमेंट केला जायचा. म्हणजे किती मोठ्या प्रमाणात हा भ्रष्टाचार होता हे कामगारांच्या 6 महिने आधी लक्षात आलं होतं. ती जी एजन्सी होती, त्या कंपनीमध्ये काम करणारी जी एजन्सी होती, त्या एजन्सीने ना कुठलं गव्हर्नमेंटचं जीएसटी भरलं, म्हणजे गव्हर्नमेंटच्या कुठल्याही प्रकारचे टॅक्स ती एजन्सी भरत नव्हती. हे कामगारांच्या लक्षात येत होतं परंतु कामगारांनी न्याय कुठे मागायचा हा प्रश्न होता. कारण त्या कामगारांना माहितीच नव्हतं की आम्हाला हा न्याय देणार कोण. फक्त कामगारांना एवढं माहिती होतं की आम्हाला आमचे नेते, आमचे कार्यकर्ते किंवा इतर परिसरामध्ये असलेले छोटे मोठे लोक आम्हाला न्याय देतील, हा एक त्यांचा समज होता. त्यांनी प्रयत्न केले, सामान्य नाही झाले. ज्या वेळेमध्ये ते आपल्या मानवाधिकाराकडे आले त्या वेळेमध्ये त्यांची वस्तुस्थिती जाणून घेतली आणि त्या क्षणी त्या ठिकाणी जाऊन त्यांना जेव्हा जाब विचारला, जसा जाब विचारला त्या क्षणी त्याने त्या सगळ्या चुका मान्य केल्या. परंतु थोड्या काही गोष्टी इगोच्या असतात किंवा एजन्सीच्या प्रेस्टिजचा विषय होता आणि त्यांना असं वाटलं की आजपर्यंत 6 महिने या कामगारांनी काहीच नाही केलं तर आपले मानवाधिकार काय करणार, हा त्यांचा मोठा प्रश्न त्यांच्या समोर, त्यांचा एक भ्रम होता, प्रश्न नाही म्हणता येणार, त्यांचा एक भ्रम होता. आणि त्यांनी त्याला डिफेंड करण्याचा प्रयत्न केला, विरोध करण्याचा प्रयत्न केला आणि आपले मानवाधिकारने त्याच वेळेमध्ये आवाज उठवला. दुसऱ्याच दिवशी त्या एजन्सीला टर्मिनेट करण्यात आलं. आता टर्मिनेट केल्यानंतर त्या एजन्सीमध्ये काम करणारे सर्व कामगार काढले गेले. त्या कामगारांना त्या ठिकाणी कामावर घेण्यात आले नाही, कारण ती एजन्सीच टर्मिनेट झाली. आपण मागणी केली परंतु आपण त्या मागणीमध्ये कामगारांना कामावर घेण्याची सुद्धा मागणी केली होती. जरी त्या एजन्सीमध्ये होते तरी सुद्धा कामगारांची चुकी नव्हती, त्या एजन्सीची चुकी होती. कामगार इमानदारीने काम करत होता म्हणून त्याला तिथे कामावर घेणं बंधनकारक आहे अशी मागणी आपण त्या कंपनीकडे केली. परंतु कंपनीने त्या एजन्सीकडे बोट दाखवलं आणि आम्ही दुसरी एजन्सी लावतोय, नवीन एजन्सी घेईल नाही घेईल हा त्या एजन्सीचा प्रश्न, असे हात वर केले. त्या ठिकाणी आपण त्या एजन्सीला तर आपण टार्गेट केलंच, कारण त्यांनी एवढ्या कामगारांचं नुकसान केलं, स्थानिकांचं नुकसान केलं. आणि म्हणून जेव्हा त्या कंपनीने हात वर केले, मग आता कंपनी या कामगारांना कामावर घेणार नाही, त्यांनी त्या एजन्सीचा पेमेंट देऊन टाकला. मग कामगारांचा वाली कोण? आता वाली नाही, कामगार एवढा कोर्टमध्ये जाणार का? त्या कोर्टमध्ये जाऊन केस भांडेपर्यंत मग कामावर कोण जाणार हा प्रश्न होता. आपल्या घरचं पोट कोण भरणार हा प्रश्न होता. आणि त्याच वेळेमध्ये त्या कंपनीला सुद्धा आणि त्या एजन्सीला सुद्धा टार्गेट करून जेव्हा प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे आपण तो विषय घेतला आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून, म्हणजे खालच्या स्तरावरच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आपण जेव्हा कामगार उपायुक्तांकडे जेव्हा गेलो, म्हणजे जिल्ह्यामधील त्या कामगार उपायुक्तांकडे आपण जेव्हा तो विषय त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातूनच आपण पाठवला गेला. आपण डायरेक्टली त्या कामगार आयुक्तांकडे आपण गेलो नाही. आपण सुद्धा मागणी केली नाही असं नाही, परंतु स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आपण त्या कामगार आयुक्तांकडे आपण जेव्हा गेलो तेव्हा त्या कामगार आयुक्तांनी सगळा विषय मान्य केला आणि या कंपनीची कुठल्याही प्रकारची चुकी नाही किंवा कंपनीचा कुठल्याही प्रकारचा दोष नाही हे मान्य केलं. आणि ते आपल्यालाही माहिती होतं, परंतु आपल्याला न्याय मिळण्याकरिता या कंपनीनेच ही फ्रॉड सिक्युरिटी ठेवली होती असा आरोप आपण त्या कंपनीवर जेव्हा केला तेव्हा त्या कंपनीने त्या ठिकाणी मध्यस्थी करायला सुरुवात केली. सुरुवातीला कंपनीने हात वर केले, आपल्याला माहिती होतं कंपनी प्रशासन या ठिकाणी मदत करणार नाही, परंतु जोपर्यंत कंपनी कशी चुकीची आहे हे आपण सिद्ध करत नाही तोपर्यंत आपल्या कामगारांना न्याय मिळणार नाही हे आम्हाला ठाऊक होतं. आणि म्हणून आम्ही त्या कंपनीला, कारण ती इंटरनॅशनल कंपनी होती
आणि इंटरनॅशनल कंपनीचं मग अशा छोट्याशा गोष्टींसाठी नाव खराब होईल हे कंपनीला लक्षात आलं आणि मग त्या वेळेमध्ये कंपनीने सहकार्य करण्यास मदत केली. आणि नुकताच म्हणजे आता येत्या 23 तारखेला आयुक्तांकडे त्याचा निकाल सुद्धा आहे. निकाल लागण्याच्या आधीच, निकाल देण्याच्या आधीच किंवा चर्चा करण्याच्या आधीच ज्या आपल्या मागण्या होत्या किंवा जी आपण मागणी त्या कंपनीकडे केली किंवा त्या एजन्सीकडे केली, त्या कंपनीने सगळ्या मान्य केल्या. कारण आपण 26 जानेवारीचा इशारा दिला होता आणि 23 तारखेला त्याचा आता पुढची गोष्टी आहेत. त्या एजन्सीच्या विरोधात आम्ही जरी आम्हाला न्याय भेटला तरी ती एजन्सी फ्रॉड आहे, एजन्सी चुकीची आहे, एजन्सी खोटी आहे किंवा शासकीय त्यांनी कर बुडवलेला आहे. याची तपासणी करण्याची मागणी सुद्धा आपण त्या उपायुक्तांकडे आता पुढच्या तारखेमध्ये आपण करणार आहोत. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की आपण नियमानुसार गेलो, कायद्यानुसार गेलो, अधिकारानुसार गेलो. आपले मानवाधिकारावर सुद्धा दबाव आणण्याचा प्रयत्न केला गेला. वेगवेगळ्या राजकीय कार्यकर्त्यांकडून, सामाजिक कार्यकर्त्यांकडून दबाव आणण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु स्थानिक मराठी व्यक्तीच्यावर हा अन्याय होतोय आणि तो अन्याय आपले मानवाधिकार स्थानिकांचा असलेला अन्याय हा सहन करणार नाही. बाहेरून युपी, बिहार दुसऱ्या राज्यांमधून येऊन जर का आपल्या व्यक्तीवर जर का असा अन्याय करत असतील तर आपले मानवाधिकार कधी सहन करत नाही आणि करणारही नाही. ह्या भाषेमध्ये जेव्हा त्या व्यक्तींना जेव्हा सुनावलं गेलं, अधिकारानुसार आमची घटना आम्हाला काय अधिकार देते हे जेव्हा त्यांना दाखवून दिलं गेलं, त्या वेळेत त्या लोकांनी सुद्धा, त्या राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांनी सुद्धा काढता पाय घेतला. म्हणजे न्याय मिळतो. लोकशाही कुठल्याही प्रकारची धोक्यात नाही. न्याय यंत्रणा कुठल्याही प्रकारची धोक्यात नाही. हे या ठिकाणून पुन्हा एकदा आम्ही सिद्ध करून आपल्या मानवाधिकारच्या माध्यमातून सिद्ध करून दाखवू. आणि अशा प्रकारे आपण जेव्हा काम करत असतो त्यावेळेमध्ये नक्कीच न्याय मिळतो. म्हणजे शासनाला आपण कसं सोबत घेऊन चाललोय, प्रशासनाला आपण सोबत कसं घेऊन चाललोय किंवा कशा पद्धतीने आपण त्यांच्याकडनं न्याय आपण मागून घेतोय किंवा आपला हक्क त्यांच्याकडनं मिळवून घेतोय, हे जास्त महत्वाचं आहे. आमची पद्धत चुकीची असते. आमचा मार्ग, आम्ही जो मार्ग अवलंबला आहे हा मार्ग आमचा चुकीचा आहे आणि म्हणून आम्हाला न्याय मिळत नसतो. म्हणून आमच्यावर उपोषण करण्याची वेळ येते, म्हणून आमच्यावर आंदोलन करण्याची वेळ येते, म्हणून आमच्यावर रास्ता रोको करण्याची वेळ येते किंवा इतर गोष्टी करण्याची वेळ येते. आणि या प्रकारे आपले मानवाधिकार आजपर्यंत काम करत आले आणि आतापर्यंत काम करते. याच्या पुढेही अशाच पद्धतीनं काम शासन प्रशासन असेल किंवा शासकीय अधिकारी असतील, मंत्री असतील, विविध विभागांचे मंत्री असतील, यांच्या माध्यमातून जे काम केलं जातं हे काम योग्य पद्धतीने आणि नियमात राहून जेव्हा आपण करतोय त्या वेळेमध्ये नक्कीच ज्या पद्धतीने आपली मागणी होती की ज्या पद्धतीने आपल्याला यश पाहिजे होतं त्या पद्धतीने यश नक्कीच मिळतं. अशा पद्धतीने आपले मानवाधिकार कार्य करतं. त्याच प्रकारे जनता दरबार, जसं मगाशी मी म्हटलं काम कशा पद्धतीने करतं, त्याच पद्धतीने त्याच मार्गाने ज्या वेळेमध्ये धर्मवीर आनंदीगे साहेबांनी सर्वसामान्य जनतेचा आवाज आपल्याला शासनापर्यंत, प्रशासनापर्यंत कसा उठवता येईल हा विचार केला आणि जनता दरबार सुरू केला. जनता दरबारची संकल्पना ही धर्मवीर आनंदीगे साहेबांनी सुरू केली ना, त्या वेळेमध्ये प्रत्येक व्यक्तीला ना शासनाकडे जायची गरज लागत होती ना प्रशासनाकडे जायची गरज लागत होती. कारण एका शब्दामध्ये घटनेनुसार, लोकशाहीनुसार, संविधानानुसार जे काम होतं हे काम दिघे साहेबांनी केलं आणि त्याच विचारांना घेऊन आपल्या मानवाधिकाराने जनता दरबाराची सुरुवात केली. गेल्या 4 वर्षांमध्ये कित्येक सर्वसामान्य जनतेना न मिळणारा न्याय या जनता दरबाराच्या माध्यमातून मिळाला. आता जनता दरबार काही कुठल्या मोठ्या प्रकारचं किंवा अवडंबर करून आपले मानवाधिकार कधीच करत नाही. ज्या परिसरामध्ये अन्याय अत्याचार असा वाटतो, मग विविध संघटनांमध्ये काम करणारे आमचे माहिती अधिकार कार्यकर्ते असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, समाजसेवक असतील किंवा सर्वसामान्य जनतेचं काम करणारे लोक असतील, पत्रकार असतील, या सर्वांच्या माध्यमातून आपले मानवाधिकार एक व्यासपीठ तयार करून देतं आणि त्या परिसरामध्ये असलेल्या सर्वसामान्य जनतेचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न एका ठिकाणी ठेवण्याचं काम, एका ठिकाणी घेण्याचं काम, एकत्रित आणण्याचं काम आपले मानवाधिकार करते आणि तेच प्रश्न शासनापर्यंत पोहोचवून, प्रशासनापर्यंत पोहोचवून त्याचा जाब विचारत असतं. आणि त्या जाब विचारण्यानंतर बाय डिफॉल्ट ज्याला आपण म्हणतोय साहजिकच त्या प्रश्नांची उकल केली जाते, त्या प्रश्नांची उत्तरं त्या सर्वसामान्य व्यक्तीला, त्या नागरिकांना, त्या लोकांना मिळतात, त्या जनतेला मिळतात.
सहजतेनं कुठल्याही प्रकारचं अवडंबर न करता किंवा कुठल्याही प्रकारचं मीडियामध्ये त्याचं वास्टपणा न करता किंवा कुठल्याही प्रकारचं दिखाऊपणा न करता सर्वसामान्य लोकांचं प्रश्न मांडण्याचं काम या जनता दरबाराच्या माध्यमातून केलं गेलं किंवा केलं जातं. आणि म्हणून आपल्या मानवाधिकारच्या माध्यमातून किंवा जनता दरबार आपल्या मानवाधिकारच्या जनता दरबारच्या माध्यमातून, कारण आता इतर राजकीय लोक सुद्धा पुन्हा या गेल्या मागच्या 6 महिन्यांपासून बऱ्याचशा राजकीय लोकांनी सुद्धा जनता दरबाराची पुन्हा संकल्पना चालू केली. गेल्या 10-12 वर्षांमध्ये जनता दरबार कुठे दिसत नव्हते, परंतु आता कुठेतरी असं त्या राजकीय कार्यकर्त्यांना, नेत्यांना, अधिकाऱ्यांना, मंत्र्यांना वाटत होतं की आम्हाला कुठेतरी धोका आहे आणि म्हणून त्यांनी जनता दरबाराला पुन्हा एकदा सुरुवात केली. आणि आपल्या मानवाधिकारला सुद्धा हा अभिमान आहे की आपले मानवाधिकारने सर्वसामान्य जनतेपर्यंत जाऊन हे जनता दरबार घ्यायला सुरुवात केली आणि पुन्हा एकदा राजकीय कार्यकर्त्यांना किंवा नेत्यांना सुद्धा जनता दरबार घेण्याची आठवण झाली आणि ते जनता दरबार चालू केले, जेणेकरून त्यांच्या माध्यमातून किंवा इतर संस्थांच्या माध्यमातून, संघटनांच्या माध्यमातून, कार्यकर्त्यांच्या माध्यमातून का होईना सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सुटायला सुरुवात झाली. अशा पद्धतीने आपल्या मानवाधिकारचं कार्य संपूर्ण महाराष्ट्र आणि इतर राज्यांमध्ये सुद्धा सुरू आहे. आपल्या मानवाधिकारच्या सोबत आपल्याला सुद्धा कोणाला जर कार्य करायचं असेल, काम करायचं असेल, तर आपणही आपल्या मानवाधिकारच्या या सहज, सोप्या आणि सुलभ आणि लोकशाहीच्या, राज्यघटनेच्या, संविधानाच्या मार्गाने जाणाऱ्या या संघटनेच्या सोबत कुठल्याही प्रकारची अडीअडचणी न करता किंवा चुकीच्या पद्धतीने काम न करता शासनाच्या, प्रशासनाच्या ज्या काही नियम अटी आहेत त्या नियम अटीच्या अनुषंगाने त्याचं पालन करून सामाजिक क्षेत्र असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, राजकीय क्षेत्रामध्ये शक्यतो नाही, इतर सर्व क्षेत्रांमध्ये आपल्या मानवाधिकारने कार्य केलेलं आहे आणि करत आहे. पुढे वाटचाली याच पद्धतीने असणार आहे. अशा कार्यामध्ये आपणही सहभागी होऊ शकता किंवा आपल्या परिसरामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये होत असलेल्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याकरता आपल्या मानवाधिकारचं व्यासपीठ नेहमीच आपल्या सगळ्यांसाठी अवेलेबल असेल आणि आजपर्यंत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये सुद्धा बऱ्याचशा अशा घटना आपण नाशिकमधील घटना असतील, नगरमधील घटना असतील, पुण्यातील काही घटना असतील, साताऱ्यातील काही घटना असतील, या अगदी आपण काही तासांमध्ये आपण सोडवलेल्या आहेत आणि ते फक्त आणि फक्त घटनेने दिलेल्या अधिकाराचा वापर करून, घटनेने दिलेल्या संविधानिक मार्गाचा अवलंब करून, कुठल्याही प्रकारचा आपल्याला अवडंबर करायची गरज लागली नाही, कुठल्याही प्रकारच्या राजकीय मंत्र्यांचा, राजकीय अधिकाऱ्यांचा, राजकीय पुढाऱ्यांचा तिथे ओळख देण्याची गरज भासली नाही किंवा कुठल्याही प्रकारचं आपल्याला संघटनेचं नाव असेल किंवा मी मोठा कार्यकर्ता, माहिती अधिकार कार्यकर्ता, पत्रकार किंवा इतर ज्या आपण गोष्टी सांगत असतो ह्याची कुठल्याही प्रकारची गरज लागत नाही. आपण एक सर्वसामान्य नागरिक किंवा या देशाचा नागरिक म्हणून जरी काम करायला लागलो, ना कुठलं पद, ना कुठला अधिकार किंवा ना कुठलं आपल्याकडे कार्ड, ना कुठलं सर्टिफिकेट, याची कुठल्याही प्रकारची गरज लागत नाही. एक सर्वसामान्य नागरिक, या देशाचा नागरिक म्हणून मला जे अधिकार दिलेले आहेत, मला संविधान असतील, राज्यघटना असेल, लोकशाही असेल, त्यांनी जे मला अधिकार दिलेले आहेत त्या अधिकाराच्या जोरावर आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये जाऊन काम करू शकतो किंवा अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार असेल त्याच्या विरोधात आवाज उठवू शकतो आणि सर्वसामान्य जनतेला आपण न्याय मिळवून देऊ शकतो. ही जबाबदारी आहे, एक कर्तव्य आहे आणि ते आपण प्रत्येकाने केलं पाहिजे. तर तुर्तास आजच्या मीटिंग मध्ये आपले एवढेच मुद्दे होते. कोणाचा जर काही प्रश्न असेल, आपल्याकडे 15 मिनिटं आहेत, ज्या 15 मिनिटांमध्ये कोणाचे काही प्रश्न असतील, मागील आठवड्यामध्ये मला वाटतं काही जणांचे प्रश्न बाकी होते, तर ते प्रश्न विचारू शकतात. कोणाचा काही प्रश्न असेल, समस्या असेल या विषयासंदर्भात किंवा इतर विषयासंदर्भात, कोणाचा काही प्रश्न असेल तर माईक ऑन करून तुम्ही बोलू शकता. आपल्याकडे 15 मिनिटं वेळ आहे, त्याच्यापेक्षा जास्त वेळ नाही.
म्हणून थोडक्यात आपला आपण प्रश्न मांडला किंवा आपली समस्या मांडली, कारण नंतर मग आपल्याकडे वेळ कमी मिळतोय आणि मीटिंगचा वेळ संपण्याच्या वेळेमध्ये जास्त प्रश्न तयार होतात किंवा प्रश्न विचारले जातात. मग तिथे आपल्याला थांबावं लागतं, कारण आपला तो नियम आहे. जी वेळ दिलेली आहे त्या वेळेचं बंधन आपल्या मानवाधिकारला असतं आणि त्यानुसारच आपण काम करत असतो. म्हणून आपले जे प्रश्न असतील ते आपण प्रश्न थोडक्यात मांडले तर बरं होईल. संघटनेसंदर्भात प्रश्न असेल, आपले मानवाधिकार संबंधात प्रश्न असेल, माहिती अधिकाराचा प्रश्न असेल, तुमचा माईक ऑन करून प्रश्न विचारा. हा बोला. हा बोला ना. हा बोला. हा बोला. तुमचा आवाज क्लिअर नाही येतो. हा. काय म्हणता? हा येतोय येतोय. तुमचा प्रश्न टाईप केला तरी चालेल. मेसेज मध्ये तिथे एक मेसेजचा ऑप्शन आहे बघा, त्याच्यामध्ये तुम्ही टाईप केलं तरी चालेल, कारण तुमचा आवाज ऑप्शन पोहोचत नाही. आणखी दुसरा कोणाचा काही प्रश्न आहे का? मेसेज मध्ये टाईप केला तरी चालेल तुमचा प्रश्न, म्हणजे लक्षात येईल. दुसरा कोणाचा काही प्रश्न आहे का? हा. तोपर्यंत दुसरा कोणाचा प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता. माहिती अधिकाराचं काम करणारे भरपूर जण आहेत. भरपूर जणांना त्या संदर्भात सुद्धा अडचणी येत असतात, किंवा माहिती अधिकार जेव्हा आपण टाकत असतो त्या वेळेमध्ये आता आपल्याला त्याची ऑनलाईन सिस्टीम सुद्धा आहे. आपण ऑनलाईनच्या माध्यमातून सुद्धा माहिती अधिकाराचा प्रश्न
अगदी कमी खर्चामध्ये आपण विचारू शकतो. एक्साईज ऑफिसने कागदपत्रे न पाहता गावच्या सार्वजनिक जागेवर वाईन शॉप व बिअर बार परवानगी दिली आहे. ओके. मला वाटतं मागे आपलं ह्या विषयावर बोलणं झालं होतं. तर मुळात गावची सार्वजनिक जागा ह्याचा पुरावा आपल्याला काढणं गरजेचं आहे. आपण म्हणतो गावची सार्वजनिक जागा आहे, परंतु ती गावची सार्वजनिक जागा असल्याचा काहीतरी पुरावा. आता गावची सार्वजनिक जागा म्हणजे एकतर ती गावठण असते किंवा गुरुचरण असतं, हे प्रकार असतात गावच्या जागेमध्ये. गावठण असेल तर त्याची नोंद कुठे आहे हे आपल्याला तुमच्या हातामध्ये पहिल्यांदा असणं गरजेचं आहे. आणि त्या ठिकाणी जर का खरंच हे वाईन शॉप किंवा बिअर शॉप जर का बांधलेले असतील, परवानगी ग्रामपंचायतने दिलेली असेल, तर तिथे ग्रामपंचायतला पार्टी करून पहिल्यांदा तुमच्या हातामध्ये ते कागद असणं गरजेचं आहे. ग्रामपंचायतला पार्टी करून त्याचा जाब विचारणं तुम्हाला गरजेचं आहे, की ही कुठल्या अनुषंगाने तुम्ही हे दिलेलं आहे. बरोबर. दुसरी गोष्ट, जर त्यांनी त्यांचे कागदपत्र सादर केले, म्हणजे काही वेळेमध्ये अशी दिशाभूल सुद्धा केली जाते. कुठले तरी कागदपत्र दुसऱ्या जागेचे सादर केले जातात आणि बांधकाम दुसऱ्या जागेमध्ये केलं जातं. म्हणजे उदाहरणार्थ एक गावठण जागा आहे आणि त्याला लागून वैयक्तिक मालकीची जागा आहे. आता कागदपत्र देताना त्या वैयक्तिक मालकीच्या जागेचे दिले जातात, परंतु बांधकाम करताना त्या शासकीय जागेमध्ये बांधकाम केले जातं. आता ग्रामपंचायत जेव्हा परवानगी देत असते, तर त्या परवानगीच्या वेळेमध्ये कुठल्याही प्रकारचं मोजणी केलेली नसते. ते फक्त सांगतात, की हा इथे असं-असं आहे किंवा काही वेळेमध्ये नकाशा दिला जातो. परंतु त्या नकाशावर वेगळं दाखवलं जातं आणि प्रत्यक्षात बांधकाम वेगळ्या ठिकाणी असतं. ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. म्हणजे नकाशामध्ये दाखवलेली जागा ही वैयक्तिक त्यांची जागा असेल, मालकीची जागा असेल, परंतु बांधकाम शासकीय जागेमध्ये केलं अशी सुद्धा दिशाभूल केली जाते. ग्रामपंचायत सरळ-सरळ ते कागदपत्र जमा करते. जेव्हा तुम्ही आवाज उठवताय, जेव्हा तुम्ही तक्रार करताय, त्या वेळेमध्ये ग्रामपंचायत तिथे सगळे कागदपत्र सादर करते, की अशा-अशा जागेमध्ये असं-असं बांधकाम केलेलं आहे. मग त्याकरिता तुमच्याकडे पहिल्यांदी त्या जागेचे, ज्या जागेमध्ये तुम्ही बांधकाम केलेलं आहे, त्या जागेचे तुमच्याकडे पुरावे, ते कागदपत्रे जागेचे पाहिजेत. ते जागेचे कागदपत्र सादर करून सोबत पत्र, त्या पत्रासोबत त्या जागेचे कागदपत्र सादर करून शासनाला, आता तुम्हाला मोजणी करायची गरज नाही कारण ती शासनाची जागा आहे. शासनाच्या लक्षात आणून ती शासकीय मोजणी करायला लावणं, त्याच्यामध्ये मागणी करा की शासकीय मोजणी करा म्हणून, किंवा ग्रामपंचायतचे वरिष्ठ, हा सर. डिव्हिजनल ऑफिसर ज्याला आपण म्हणतो, बीडीओ, हो त्यांच्याकडं ग्रामपंचायतला पार्टी करून, त्या ग्रामविकास अधिकाऱ्यांना, ग्रामसेवकांना पार्टी करून त्यांनी अशा चुकीच्या प्रकारची ही परवानगी दिलेली आहे, तर सदरच्या जागेची कुठल्या प्रकारची मोजणी केलेली नाही, ती पहिल्यांदा मोजणी करायला लागली. त्या मोजणीतून तिथं निदर्शनास येईल आणि हे सिद्ध झालं मोजणीमध्ये की शासकीय जागेमध्येच हे बांधलेलं आहे, तर स्वतः बीडीओ त्याच्यावर कारवाईची मागणी करायला ग्रामपंचायतला सांगणार, की सदर त्यांची घरपट्टी रद्द करून ते बांधकाम निष्कासित करण्यात यावं, म्हणजे ते पाडण्यात यावं, असा निकाल त्या बीडीओच्याच माध्यमातून देण्यात येईल. तुम्हाला पुढे जायची गरज लागणार नाही. परंतु पहिल्यांदा तुमच्याकडे त्याचे पुरावे असणं गरजेचं आहे. तर तुमच्याकडे पुरावे नसतील तर ते तुम्हाला उडवून लावतील. म्हणून ते पुरावे तुमच्या पहिल्यांदा हातात घ्या. बोलू का सर? हा, बोला. बीडीओनी ग्रामपंचायतला मोजणी करायला परवानगी दिली होती. हा ग्रामपंचायतने मोजणी केली, प्रत मिळाली आपल्याला. हा प्रत मध्ये सिद्ध झाले अतिक्रमण आहे म्हणून. हा मग बीडीओ कडे ती चालली होती केस आपली. तर बीडीओने निकाल दिलाय की अतिक्रमण काढायचं आमचा राईट नाही, असा चुकीचा निकाल दिलेला आहे आपल्याला. असं निकालामध्ये लिहिलेलं आहे का? हो हो, अतिक्रमण त्यांना विचारतो तुम्ही, हे अधिकार कोणाचे आहेत? ते अधिकार कोर्टाचे म्हणतात, दिवाणी किंवा महसूलचे आहेत म्हणतात. महसूल म्हणजे तहसील. ऍक्च्युली ते अधिकार ग्रामपंचायतलाच आहेत, कारण तो गावठण विषय आहे. हो, ते मी नेम बी जोडलाय, आपला ग्रामपंचायत अधिनियम 3839 आहे ना काय, हा, तो नियम जोडून सुद्धा मी अर्ज केलाय, तरी सुद्धा त्यांनी चुकीचंच दिलेलं आहे आपल्याला उत्तर. काही हरकत नाही. तुम्ही ते जे पत्र आहे, म्हणजे त्यांनी हे सिद्ध केलेलं आहे ना की ते अतिक्रमण आहे म्हणून. हो, कप्रत आहे ना आपल्याकडे. हा, ते तुम्ही तुमच्या तहसीलदारांना ते पत्र द्या, जोडून द्या. हो आणि संबंधित जागेमध्ये असलेलं शासकीय अतिक्रमण हो आहे हे त्यांचं नाव टाका, बीडीओ अधिकारी यांनी
हे सिद्ध केलेलं आहे, या पत्रामध्ये हे सिद्ध केलेलं आहे, तरी सदर बांधकाम हे निष्कासित आपल्या स्तरावरून निष्कासित करण्याचे आदेश पारित करण्यात यावे. असं एक पत्र हो तुम्ही तहसीलदारांना द्या. तहसीलदार ते पत्र तुमच्या मंडलाधिकाऱ्यांना पाठवणार आणि त्याची जागेची ते सगळे कागदपत्र तपासणी करून घेणार आणि मग ते ऑर्डर देणार. हा चालते सर, करतो मी परंतु उद्याच. ऍक्च्युली ते बीडीओनीच तहसीलदारांकडे प्रकरण पाठवायला पाहिजे होतं, कारण ती जागा शासकीय आहे, किंवा हो ग्रामपंचायतनी स्वतः त्याच्यामध्ये पाठपुरावा करणं गरजेचं होतं. ही जबाबदारी तुमची ऍक्च्युअल नव्हती, कारण ती शासकीय जागा होती. हो त्याच्यामुळे ही जबाबदारी ग्रामपंचायत आणि बीडीओंचीच होती. आता नाही ते कदाचित मॅनेज झालेले जस्ट दोघ जण. कदाचित ज्यांचं ते बांधकाम आहे ते यांचे लागे संबंधी असू शकतात. हा ते सांगतो ना त्या मी, मॅनेज अनुषंगाने झालेले आहे. त्यांनी हे सिद्ध केलंय, परंतु आम्ही पाळू शकत नाही त्याचं त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिलेली आहे, असं असू हा शकतं. तहसीलदार करू करू उद्या अर्ज. हा, तुम्ही तहसीलदारांकडे तो पुन्हा एकदा अर्ज त्याला सोबत ती प्रत जोडून द्या. का डायरेक्ट जिल्हाधिकारी साहेबांकडे करू? हम्म. नाही नाही, जिल्हाधिकारी साहेबांकडे करू का डायरेक्ट? तहसीलदारांकडे केलं तरी चालेल, कारण जिल्हाधिकारी ते पुन्हा तहसीलदारांकडेच पाठवणार. हो बरोबर आहे. तुम्ही एकदा चालतंय एकदा तहसीलदारांशी तिथे. किंवा तहसीलदारांशी हा बोलून घ्या तुम्ही. हो हो आणि ते करत नसतील तर मग तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे जा, पण शक्यतो जिल्हाधिकाऱ्यांकडे डायरेक्ट जाऊ नका, कारण ते पुन्हा प्रकरण येणार तुमचं तहसीलदारांकडेच येणार. मग तिथला जो हो सर. मधला पिरियड तुमचा वाया जाईल. त्यापेक्षा हो तुम्ही हो त्या तहसीलदारांकडे एकदा विषय मांडा, त्यांना ते जी कॉपी आहे आदेश हं. पारित केलेला आहे ते त्यांना दाखवा. चालेल सर, सगळं मग ते जोडून पुन्हा देतो. ग्रामपंचायतलाच अधिकार देणार, हे पण लक्षात हो घ्या. सर. हे निष्कासित आलं करण्याचं लक्षात. काम ग्रामपंचायतकडेच येणार आहे परत, कारण तो हो ऍक्च्युअल हो अधिकार त्यांचा आहे, कारण ती जागा ग्रामपंचायतच्या ताब्यामध्ये असते ना. हो सर. जर गावठाण असेल तर ग्रामपंचायत, जर ती हो हो. आखारपडीत असेल, त्याला आखारपडीत म्हटलं जातं, ते हम्म. ते ती जागा असते तुमच्या कलेक्टरच्या ताब्यामध्ये. म्हणजे ते अधिकार तुमच्या ज्याला आपण सब डिव्हिजनल ऑफिसर म्हणतोय, प्रांत, तुम्ही प्रांतकडे पण जाऊ शकता, ते अधिकार प्रांतकडे पण असतात, जर ती जागा चालेल प्रांत चालेल. ताब्यातली असेल. आता ही जागा कोणाच्या ताब्यातली आहे हे पण महत्वाचं आहे. तुमची जर गावठाण असेल तर कलेक्टरकडे जाण्यात अर्थ नाही. 7/12 वरती नाव आहे, सरपंच ग्रामपंचायत थेऊर. अच्छा, हा मग असं नाव, तहसीलदारांकडे शासकीय तो विषय जागा. घ्या तुम्ही, तहसीलदारांकडे हो विषय घ्या, कारण हो. सरपंच 7/12 वरती नाव आहे. ग्रामपंचायतचं जर का नाव असेल तर ऍक्च्युअल तो हो आहे ना. ग्रामपंचायतनेच तिथे करायला पाहिजे होतं. हो सर. असं आहे. आणि त्याच्यामध्ये हे सुद्धा उल्लेख करा की ग्रामपंचायतच्या ताब्यामध्ये असताना सुद्धा ग्रामपंचायत यामध्ये लक्ष घालत नाही. थोडस त्यांना झापलं जाईल त्या ठिकाणी. चालेल सर, उद्याच करतो सगळं, वाटलं तुम्हाला व्हॉट्सअप करतो सर. नक्की नक्की नक्की. धन्यवाद सर, आभारी आहे. आणखी कोणाचा काही प्रश्न? म्हणजे आजचे काही विषय होते त्या विषयासंदर्भातील प्रश्न, काही समस्या संदर्भातील प्रश्न, किंवा आपले मानवाधिकार संबंधातील काही प्रश्न असतील ते विचारू शकता. आपल्याकडे आणखी 2-3 मिनिट आहे. कोणाचा प्रश्न असेल तर पटकन बोला, कारण वेळ कमी राहिलेला आहे आपल्याकडे. ठीक आहे, मला वाटतं कोणाचा काही प्रश्न नाही. आपल्या मानवाधिकारमध्ये जर कोणाला सहभागी व्हायचं असेल तर आपल्या मानवाधिकारच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपल्याला फॉर्म भरायचा आहे. मागेही सांगितलं होतं, मला वाटतं काही सदस्यांनी फॉर्म भरलेले आहेत. सदस्याकरिता आपले मानवाधिकार शुल्क घेत असतं. जर का ओळखपत्र जर पाहिजे असेल आपल्या मानवाधिकारचं तर 299 रुपये हे शुल्क आकारलं जातं एक सदस्य म्हणून. सदस्याला सोबत फक्त राहून काम करता येतं. कुठल्याही प्रकारचा पत्रव्यवहार करण्याचा अधिकार सदस्याला आपले मानवाधिकार देत नाही. ते अधिकार फक्त आपल्या मानवाधिकारच्या पदाधिकाऱ्यांना दिले जातात. आपल्या मानवाधिकारच्या पदाधिकारी ग्रुपमध्ये जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात त्या पदाधिकाऱ्यांनाच पत्रव्यवहार करण्याचा अधिकार दिला जातो. अधिकृत सदस्यांना पदाधिकाऱ्यांसोबत काम करायला संधी मिळते, फक्त पत्रव्यवहार करण्याचा अधिकार दिला जात नाही. म्हणजे जे अधिकार सर्वस्वी निर्णय घेण्याचे अधिकार जे आहेत ते सदस्यांना दिले जात नाही. सदस्य फी ही आपली 299 आहे. पदाधिकाऱ्यांची तालुका पातळीवर वेगळी आहे, जिल्हा पातळीवर वेगळी आहे. कोणाला जर का जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही ग्रुपमध्ये असाल तर
ग्रुपमध्ये मी नेहमी लिंक टाकत असतो. त्या लिंकवर आपल्या मानवाधिकारच्या तुम्ही जॉईन होऊ शकता किंवा तिथे जाऊन तुमचा फॉर्म भरू शकता. किंवा माझा मोबाईल नंबर दिलेला आहे, तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा संस्थेचा नंबर आहे, संस्थेच्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. त्याच्यावर सगळी माहिती तुम्हाला दिली जाईल. आपले मानवाधिकार कशा पद्धतीने काम करते किंवा कशा प्रकारे काम केलं जातं किंवा कुठल्या जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने काम चालतं, आपले मानवाधिकार कुठल्या जिल्ह्यांमध्ये काय काम चालू आहे आपल्या मानवाधिकारचं, ह्या सगळ्या माहिती आपल्याला दिल्या जातात. ग्रुपमध्ये सुद्धा वारंवार आपल्या मानवाधिकारचे काही जे अपडेट्स आहेत ते सगळी माहिती दिली जाते. तर ज्यांना कोणाला आपले मानवाधिकार सोबत काम करायचं असेल त्यांनी सदस्य नोंदणीचा जो फॉर्म आहे, जो ऑनलाईन आहे, आपले मानवाधिकार.org या वेबसाईटवर जाऊन आपल्याला तो फॉर्म भरायचा असतो. कारण तो जर फॉर्म आपण भरला तरच आपल्याला पदाधिकारी म्हणून जॉईन होता येईल. फॉर्म न भरता आपल्याला पदाधिकारी म्हणून जॉईन होता येत नाही. तर हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. कारण आपल्या मानवाधिकारचं काम हे सगळं नियोजनबद्ध आणि नियमानुसार चालतं. नियमांच्या पलीकडे कुठल्याही प्रकारचं आपल्या मानवाधिकारचं काम होत नाही किंवा केलं जात नाही. आपल्या मानवाधिकारचं फेसबुक पेज आहे, ज्यावर राज्याच्या नाही तर मला वाटतं इतर देशांचे सुद्धा काही प्रतिनिधी आपल्या मानवाधिकारच्या फेसबुक पेजवर आहेत. तर त्यांच्यापर्यंत सुद्धा आपले मानवाधिकारचं काम पोहोचतं. कारण काही वेळेमध्ये आम्हाला बाहेरच्या देशातून, मला वाटतं नायजेरियाचे 17 लोक आहेत आपल्या मानवाधिकारच्या फेसबुक पेजवर. आणि त्यांचे मला वाटतं मागील महिन्यामध्ये आपण एक जे केलेलं काम होतं, जी व्हिडिओ होती, ऍक्च्युअली त्यांना ते पत्रव्यवहार समजत नाही, कारण ते पत्रव्यवहार मराठीमध्ये असतात आणि ते पत्रव्यवहार त्यांना कळत नाही. परंतु जी एक व्हिडिओ त्यांनी आपल्या मानवाधिकारच्या ग्रुपमध्ये बघितली आणि जे आपण काम केलं होतं मानवाधिकारच्या माध्यमातून, ते काम भले त्यांना ती भाषा कळत नव्हती, कारण मराठी भाषा त्यांना कळत नाही. त्यांनी मला विचारलं की काम चांगल्या पद्धतीने केलेलं आहे, तुम्ही लोकांचं काम केलेलं आहे, बट ऍक्च्युली तो विषय काय होता, सब्जेक्ट काय होता, टॉपिक काय होता, हे ते इंग्लिशमध्ये बोलत होते. त्यांनी तो नंबर काढला आणि फोनवर आमचं संभाषण चालू होतं. तर त्यावेळेमध्ये एक अभिमानाची गोष्ट होती की आपल्या मानवाधिकारचं काम नायजेरिया सारख्या देशामध्ये सुद्धा जातं आणि त्याची दखल ते लोक घेतात. भले त्यांना ती भाषा नाही कळली, परंतु त्या ऍक्टिव्हिटीवरनं, त्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना कळलं की हे काम कशा पद्धतीने केलं गेलंय. आणि त्यांनी सुद्धा सांगितलं की आम्हाला पण याच पद्धतीने काम करायचंय. परंतु तिकडची जी लँग्वेज आहे ही थोडीशी वेगळ्या पद्धतीची आहे. इंग्लिश आहे, परंतु इंग्लिश वेगळ्या पद्धतीची असल्यामुळे थोडंसं कन्व्हर्सेशनसाठी थोडंसं एक वेळ जात होतं. किंवा त्यांना आपण तसं सांगितलं, तुम्ही संपर्कामध्ये राहा किंवा आपण त्या ठिकाणी सुद्धा, त्या देशामध्ये सुद्धा आपण काम करण्याचा नक्कीच प्रयत्न करू, असं आपण त्यांना आश्वासन दिलेलं आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य आहे की आपलं काम बाहेरच्या देशामध्ये सुद्धा जातं. तर आपण सुद्धा आपलं अशाच पद्धतीचं काम करण्याचा नक्कीच प्रयत्न करा. आपल्या मानवाधिकारच्या या प्लॅटफॉर्मवर येण्याचा आपण सुद्धा प्रयत्न करा. नक्कीच आपल्याला सुद्धा ती संधी देण्यात येईल. आपली मीटिंगची वेळ झालेली आहे. नक्कीच आपला आजचा विषय आपण इथे थांबूया. कोणाला जर का काम करायचं असेल, ग्रुपमध्ये नंबर दिलेला आहे, तुम्ही व्हॉट्सअप करा किंवा सदस्य ग्रुपमध्ये असाल तर तिथून सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता. त्यासाठी मी सांगितलं, सदस्य म्हणून 299 आपल्याला शुल्क भरावं लागतं. जर पदाधिकारी असेल तर तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांना 1000 रुपये शुल्क भरावं लागतं. तर ती माहिती डिटेल्समध्ये तुम्हाला दिली जाईल. तुम्ही कळू शकता. मी मेसेजमध्ये नंबर सुद्धा पेस्ट केलेला आहे. ठीक आहे, आजची मीटिंग आपण इथे संपली. पुढच्या रविवारी आपण पुन्हा एकदा भेटूया वेगळ्या विषयावर. भारतीय राज्यघटनेतील कलम किंवा कायद्यातील भारतीय न्याय संहितातील मधील कलम घेऊन आपण नक्कीच पुढची माहिती घेऊन आपल्यासोबत पुढच्या मीटिंग मध्ये आपण भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.